बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोक तिथे जमलेत आणि त्या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो, सर्व जनतेला शुभेच्छा देतो. खरं तर आपल्याच कल्पना आहे, आता नुकतीच लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्याचा एक नाव मात्र मी एक उमेदवार आहे, पण खरी ही जी लढाई आहे ही लढाई जनतेची आहे. आता कारण ही इलेक्शन आता जनतेची आज आपल्या उमेदवाराच्या हातात नाही आहे किंवा कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलेलं नाही आहे. ही लढाई जी आहे ही निवडणूक जी ही जनतेने हातात घेतलेली आहे. कारण कल्पना आहे तुम्हाला की आज शेतकरी असेल, सर्वसाधारण माणूस आहे, सर्व काही आज या गोष्टीतून जातात सापडलेले आहेत. आणि ही सरकार तुम्हाला कल्पना असेल खरं म्हणजे आज कसं सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब महामानवांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी घटना आपल्याला दिली, जगण्याचा अधिकार जो आपल्याला दिला, जो मुक्तपणे आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला, अशा घटनेला हे संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एक गजरमूठ बांधून आपल्याला सर्वांच्या सोबत आणि या प्रतिनिधीच्या नावासोबत उभं राहायचं. नावा म्हणजे एक नाममात्र नाव आहे, बाकी आपल्याला स्वतःला लढायचं आहे. आणि ही लढाई ही सर्वांची आहे, प्रत्येक मतदाराची आहे. आणि आजचा हा उमेदवार हा प्रत्येक मतदार आहे. त्याशिवाय हे अप्रवृत्त वृत्ती थांबू शकत नाही. आणि यांना थांबवण्यासाठी आपल्याला एक साथ राहावं लागेल. आजपर्यंत आपल्याला कल्पना असेल सर्वांना आपसात बांधवून कुठल्या न कुठल्या प्रमाणात घालून आपल्या टाऊवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केला यांनी. तर त्यामुळे यांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. मी आज सर्वांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात आपण या लोकसभा मतदारसंघाचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करू, विकास चांगल्या प्रकारे करू. कारण माझा उद्देश तो आपल्याला कल्पना असेल, मी एक सर्वसाधारण उद्योजक माणूस आहे, परंतु राजकारणात याचं कारण फक्त एकच आहे की समाजसेवा म्हणजे राजकारण विरहित समाजसेवा चांगल्या प्रकारे करता यावी आणि त्याला फक्त या मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करता यावं. सर्व गोरगरिबांचा विचार करून, शेतकऱ्यांचा विचार करून, रस्ते, पाणी, बाकी भरपूर काही त्याचं डेव्हलपमेंट आहे. ह्या सगळं आपण विचार करूया आणि तुम्हाला फरक त्यात जाणवेल. संतोष चौधरी साहेब जर रिंगणात उतरले तर मग आणि असं काही बघू करणार आहे. आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे मला. सर्वात वेळ दोन आहे, त्यांनीच मला इलेक्शनमध्ये बोलवलं होतं. खरं म्हणजे तुम्ही बोलला ना आणि त्यांचा आशीर्वाद, त्यामुळे असं काही करणार नाही. ठीक आहे, थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान भावाला काही विशेष नसतो. ओके, ठीक आहे, धन्यवाद.